नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलो आहे चौल, अलिबाग आणि परिसर भटकायला। माझ्या मागे दिसत आहे ते वर्सोलीचं बेलेश्वर मंदिर आहे। वर्सोली हे अष्टागारांपैकी एक आगार आहे। वर्सोलीतल्या मुख्य रस्त्यावर पुरातन असं बेलेश्वराचं मंदिर आहे। वर्सोलीला भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यातील माडपोफळींच्या मध्ये असलेले हे रम्य ठिकाण आवर्जून भेट देण्यासारखं आहे। या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झाला आहे। मंदिराचा सभामंडप हा लाकडाचा असून सुंदर कोरीव कामाने सुशोभित असे खांब आहेत। कोकणातली मंदिरं कौलारू असतात, त्यापैकी आकर्षक असे रम्य वातावरणातील हे बेलेश्वर मंदिर आहे। या मंदिरात एक पुरातन शिलालेखही आपल्याला बघायला मिळतो। बेलेश्वर मंदिराच्या प्रांगणात पुरातन दीपमाळा आणि भव्य असा वटवृक्ष आहे। या वटवृक्षाखाली नंदी मंडप आणि सुबक असा नंदी आहे। तसंच बाजूला एक गजलक्ष्मी शिल्प देखील आपल्याला बघायला मिळतं। बेलेश्वर मंदिराच्या प्रांगणात पुरातन हनुमान मंदिर आणि भवानी मंदिर देखील आहे। इथेच बाजूला एका वेगळ्या घुमटीमध्ये आपल्याला एक गधेगाळ आणि समोरच्या बाजूला एक बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर बघायला मिळते। ही आक्षीची 12/8/1865 साली स्थापन झालेली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आक्षी। आणि इथे श्री काळंबादेवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला गजलक्ष्मीचं मंदिर आहे। आणि आम्हाला जायचं आक्षीचे विरगळ बघायला ते या साईडला आहे आणि इथे 2 दीपमाळा आहेत। हे नितांत सुंदर असं आक्षी गाव आहे। इथे सुंदर असं मैदान आहे आणि साईबाबा मंदिर आहे आणि मराठी भाषेतील आद्य शिलालेख आहे, गद्धेगळ आहे आणि शिलालेख आहे आणि ते आहेत इथे। नागाव येथील पुरातन भीमेश्वर मंदिराबाहेर एक सुंदर अशी पुष्करणी आणि समोरच्या अंगणात दीपमाळ आहे। पुरातन भीमेश्वराचं मंदिर कौलारू आहे आणि मध्यभागी सभामंडप आहे। या इथे एक वेगळ्याच प्रकारचा नंदी आपल्याला बघायला मिळतो।
मंदिराच्या पायरीवर असलेला 28 ओळींचा एक भव्य असा शिलालेख हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. अष्टागारांपैकी एक असलेल्या नागावमधील वंखनाथ मंदिर हे मंदिरासमोरच्या सुंदर अशा पुष्करणीमुळे अष्टागारातील आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे. रस्त्यालगतच असलेलं हे सुंदर असं मंदिर आवर्जून बघण्यासारखं आहे. नागावमधील बागमळा येथे टेकडीवर स्थित 700 वर्ष जुनं असं पुरातन महालक्ष्मीचं मंदिर आहे. कमानीतून 100 पायऱ्या वर चढून मंदिर गाठता येते. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ आणि एक तुळशी वृंदावन आहे. थोड्या अंतरावर खालच्या बाजूस सती शिळा स्मारके बघायला मिळतात. या परिसरात नीरव शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. चौल नाक्याहून सराई गावात पोहोचलं की निजामशाही किंवा बहामनी शैलीचा एक वाडा रस्त्यालगत दिसतो. त्याला कलावंतिणीचा वाडा किंवा कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखलं जातं. ही इस्लामी पद्धतीची दगड आणि चुना वापरून बांधण्यात आलेली इमारत आहे. 3 घुमट आणि 3 कमानी असलेले हे बांधकाम घडीव दगडांच्या प्रमाणबद्ध रचनेतून साधण्यात आले आहे. त्याचं एक राकट सौंदर्य आहे. लड़कियां खुली तिजोरी की तरह होती है, इसलिए उनको बंद करके रखना पड़ता है. अच्छा उनके पिक्चर पे डालिए. हे आहे चौलमधलं सोमेश्वर मंदिर आहे आणि इथे रस्ता आहे आणि रस्त्यालगतच इथे नंदी आपल्याला दृष्टीस पडतो. सुंदर असा नंदी आहे आणि आतमध्ये अत्यंत देखणं असं मंदिर आहे, पुरातन असं. आणि हा जो वृक्ष आहे पिंपळ वृक्ष, त्याच्या खाली तिथे काही मूर्ती आपल्याला दिसतात. दुपारची वेळ त्यामुळे शांत असा परिसर आहे सगळा. छोटा शिवलिंग आहे. हो ना, मस्त आहे शिवलिंग छोटंसं.
हे सोमेश्वर मंदिर आहे. इथे सुंदर अशी विहीर आहे आणि हा चर खणलेला आहे. या विहिरीचं पाणी ओव्हरफ्लो होण्यासाठी किंवा आतमध्ये जाण्यासाठी असेल. आणि इथे हे वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडाखाली इथे एक सुंदर अशी सतीश आपल्याला बघायला मिळते. याला व्हिडिओमध्ये काय नाव नव्हतं. हे दिवे ठेवायला असे कोनाडे केलेले आहेत. विशेष असे आतमध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे दगडामध्येच. चौल शहरात फफे बंधू यांचं एक दुकान आहे मिठाईचं. तिथे थांबून तिथल्या प्रसिद्ध दुधी हलव्याची चव चाखली. अष्टागारांपैकी एक अतिप्राचीन असं हे चौल शहर बघताना इतिहासात गेल्यासारखं वाटतं. श्री मल्लेश्वर शिवपार्वती गणेश मंदिर चौलमध्येच आहे ना. हो चौल. म्हणजे तो काव असा नाही बोलता ना, पण तो पिलर टाईप असतो. इथे कुठे आहे लोकांनी करतो. कोर्लई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे शंकराचं मंदिर आहे.
कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथे हा कोर्लईचा किल्ला आहे. या शंकराच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला एक दीपमाळ आहे, एक तुळशी वृंदावन आहे, कुंडलिका नदीचं पात्र आहे आणि इथे आपल्याला 2 सतीशिळाही बघायला मिळतात. हा जो दिसतोय हा आहे कोर्लईचा किल्ला आणि ही एक सतीशिळा आहे आणि इथे दुसरी एक सतीशिळा आहे. अशा तऱ्हेने वर्सोली, अक्षी, नागाव, चौल आणि कोर्लईशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हा आहे साळावचा पूल आणि ही नदी आहे ही कुंडलिका आहे.